मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री भगवान शंकर यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळेचा महिमा आणि महात्म्य। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, भागवत धर्माच्या उपासकांच्या दृष्टीने तुळशीच्या माळेचे फार महत्त्व असते। दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची आषाढी व कार्तिकी वारी करणारे जे लोक आहेत, त्यांच्या गळ्यात सतत तुळशीची 108 मण्यांची माळ घातलेली असते। रुद्र म्हणजे शंकर आणि अक्षय म्हणजे डोळा, यावरूनच रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकरच आहे असे समजले जाते। ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांपैकी भगवान शंकर हे संहारक म्हणून मानले जातात, पण ते भोळे साम म्हणूनही प्रसिद्ध आहेत। भगवान शंकराचा स्वभाव हा अतिशय भोळा असून त्यांची जो कोणी उपासना करेल त्याचे हेतू किंवा योजनेचा विचार न करता त्यांच्यावर प्रसन्न होऊन ते त्याला हवा असलेला वर देऊन मोकळे होतात। रावणाला त्यांनी प्रत्यक्ष आपले स्वतःचे आत्मलिंग देऊन टाकले, आपली धर्मपत्नी पार्वतीलाही देऊन टाकली। मित्रांनो, असा हा भोळा साम सदाशिव म्हणजे भगवान शंकर। भगवान शंकराचे पूजन सर्वांनी अवश्य करावे, कारण इतर देवतांपेक्षा भगवान शंकर भक्तांवर लवकर प्रसन्न होतात व भक्तांचे कल्याण करतात। शिवलीलामृत या पोथीमध्ये रुद्राक्ष संबंधी संपूर्ण एक अध्याय लिहिला आहे। 11व्या अध्यायामध्ये संपूर्ण रुद्राक्ष महिमा सांगितलेला आहे। पूर्वी महानंदा नावाची वारांगना वेश्या होती। तिच्याकडे कुकुट आणि मरकट या नावाचे 2 कोंबडे होते। महानंदा या कोंबड्यांना रुद्राक्ष घालून त्यांना गाणे म्हणण्यास व नाच करण्यात शिकवित असे। तिचे पातिव्रत्य पाहण्याच्या निमित्ताने तिच्याकडे एकदा साक्षात भगवान शंकरच वेषांतर करून ग्राहक म्हणून आले। त्यांनी महानंदीबरोबर 3 दिवस सोबत राहण्याचा करार केला। भगवान शंकराने आपले आत्मलिंग काढून तिच्याजवळ दिले व त्यांनी तिला बजावून सांगितले की ते आत्मलिंग तू जीवापलीकडे सांभाळ, कारण काही कारणाने ते जळाले किंवा भंगले तर मी स्वतः अग्निप्रवेश करून घेईन। शंकरांना तिची परीक्षा घ्यायची होती, म्हणून तिला कळणार नाही अशा प्रकारे त्यांनी तिचे घरच पेटवून दिले। मित्रांनो, त्यावेळी ती आपल्या शयनकक्षात मंचावर झोपली होती। ती जागी झाली तेव्हा आपल्या घराला आग लागली असल्याचे तिच्या लक्षात आले। तिने कुकुट व मरकट या आपल्या 2 कोंबड्यांना प्रथम मुक्त करून आगीपासून त्यांना वाचवले। या वेळेपर्यंत आगीच्या ज्वाळांनी आत्मलिंगालाही वेढून टाकले होते। ते दग्ध झालेले शंकरांनी पाहिले। त्याबरोबर त्यांनी महानंदीला सांगितल्याप्रमाणे त्या आगीमध्ये स्वतः उडी घेतली। भगवान शंकरांनी अग्नीत उडी घेतली आहे असे पाहताच महानंदीनेही त्यांच्या पाठोपाठ अग्नीत उडी घेतली। आपल्या पाठोपाठ महानंदीनेही अग्निप्रवेश केलेला आहे असे पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी महानंदीचा उद्धार केला।
कुकुट व मरकट या 2 कोंबड्यांना पुढच्या जन्मी एकास राजपुत्राचा व दुसऱ्यास प्रधानपुत्राचा जन्म मिळाला। मित्रांनो, आधीच्या जन्मात महानंदेकडून त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे त्यांना रुद्राक्ष हे जास्तच आवडू लागले होते। रुद्राक्षाच्या पुढे अनेक बहुमूल्य वस्तूसुद्धा त्यांना तुच्छ वाटू लागल्या होत्या। असा हा रुद्राक्षाचा महिमा आहे। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत व खरा रुद्राक्ष कसा ओळखावा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।